आपल्या धर्मावर अनेकांचं आक्रमण आहे. मुस्लिम लोकांचं आहे, ख्रिश्चन लोकांचं आहे, अमक्या अमक्या लोकांचं आहे, तमक्या लोकांचं आहे. आणि दुसरी गोष्ट, आपले लोक त्यांना जाऊन मिळतात, फितूर होतात. फार मोठी गोष्ट ही. तर एकच आहे की काही जरी झालं तर गंधमादनाचं उदाहरण लक्ष ठेवायचं. काही जरी झालं मी माझा धर्म सोडणार नाही. ज्या धर्मामध्ये तुकाराम महाराज नाही, ज्या धर्मामध्ये ज्ञानोबा नाही, लक्षात, ज्या धर्मामध्ये शिवाजी महाराज नाही, तो धर्म किती चांगला असला तर नको आम्हाला, अशी म्हणायची आपली छाती पाहिजे, आपली हिंमत पाहिजे. लक्षात. आणि हे केव्हा समजेल आपल्याला? सत्संग असेल तेव्हा, कीर्तन असेल, प्रवचन असेल तर आपल्याला ह्या गोष्टी कळतील. कीर्तना प्रवचनातून ह्या गोष्टी कळतील आपल्याला. म्हणून तात्पर्य असेल तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडीता. याच्यात काय महत्वाची गोष्ट, अनन्य भाव आहे. तुम्हाला गंधमादनचं उदाहरण सांगितलेलं आहे. तर विठोबा रुक्माई काल्याच्या प्रसंगाकडे आपण वळू. काल्याचा प्रसंग जो आहे, काल्याच्या प्रसंगामध्ये चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे, केले देवे गोकुळे. लक्षात. पहा, तुम्ही भागवत जर ऐकलं एकनाथ भागवतामध्ये, तर त्याच्यामध्ये भगवान कृष्णाने गोकुळामध्ये ज्या लीला केल्या त्याचा उच्चार करणं अत्यंत आवश्यक आहे. फार पवित्र आहे ते. तो कृष्णाचा लहानपणचा जो काळ आहे तो फार पवित्र आहे. म्हणून त्या काळाचा काय करावा, उच्चार करावा, पुन्हा पुन्हा ते काळ म्हणावं. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये काय झालं, काही जरी सप्ताह 7 दिवसाचा असो का महिन्याचा असो, शेवट जे आहे काल्याचं कीर्तन शेवट आहे. आणि काल्याचं कीर्तन म्हणलं की भगवंताचं लहानपणचं चरित्र सांगावं लागते. लक्षात. तर भगवान कृष्णाचा जन्म झाला कुठे झाला? मथुरेमध्ये, जेलमध्ये झाला. ही सगळी गोष्ट आपण भागवतामध्ये ऐकलेली आहे. लक्षात. आणि झाल्यानंतर मथुरे झाल्यानंतर आणि मग कृष्ण म्हणतात माया उपजली येथे मज ठेवी आणि येथे. लक्षात. गोकुळामध्ये माया उपजली म्हणजे जन्माला आलेली आहे, तिला घेऊन या आणि मला तिथे घेऊन जा. आणि मग आपले वसुदेव जे असतात टोपल्यामध्ये भगवंताला घेतात, दारं उघडतात आणि पुन्हा दारं बंद होतात. यमुना नदी असते, त्या यमुना नदीला पूर आलेला असतो, रात्रीची वेळ आहे आणि वसुदेव टोपल्यामध्ये कृष्णाला घेऊन जातात. लक्षात. कृष्णाचं चरित्र फार दिव्य आहे महाराज, फार दिव्य आहे. कृष्ण चरित्र फार दिव्य आहे, फार मननीय आहे. नंतर नुसतं ऐकायचं नाही. लक्षात. विचार करण्यासारखं चरित्र आहे. लक्षात. चरित्र थोडंसं बाजूला ठेवतो. कृष्णाचं एक दुसरी गोष्ट सांगतो मी तुम्हाला. तर गोष्ट कृष्ण काय आहे. कृष्णाचं कसं आहे पहा, महाभारताचं युद्ध सुरू होतं. एका बाजूला कर्ण आहे, एका बाजूला कर्ण आहे आणि एका बाजूला अर्जुन आहे. घनघोर युद्ध चालू आहे, घनघोर युद्ध चालू आहे, जोरात युद्ध चालू आहे. आणि युद्ध चालू असताना कर्णाचा रथ जमिनीमध्ये फसला. त्याला शाप होता, त्याचा रथ जमिनीमध्ये फसला. आता जमिनीमध्ये फसल्यानंतर तो खाली उतरला. एका हातानं तो चाक काढायचा आणि एका हातानं ती दोरी धरून युद्ध करायचा. शेवटी तो थकला आणि त्याने अर्जुनाला हात दाखवला. अरे अर्जुना थांब, मी संकटामध्ये आहे, मी संकटामध्ये आहे, थांब जरा. अर्जुन थांबला. हात दाखवल्यावर अर्जुन थांबले. कृष्णाने विचारला अर्जुना का थांबला. म्हणजे जेव्हा त्यानं हात दाखवला, अरे काही नाही, चाल बाण सोड. कृष्ण काय म्हणतात, ध्यान देऊन आहे का, ध्यान देऊन आहे का. झाले यांची चुळबुळ सुरू.
जेवायला भेटणारच आहे आपल्याला सगळ्याला. पण कीर्तन केव्हा ऐकायला भेटते? विठ्ठल विठ्ठल हा कृष्णाला सांगितलं अरे बाण सोड. त्याने 2-4 बाण सोडले. तिकडून पुन्हा कर्णाला हात दाखवला. कर्ण म्हणतो अरे अर्जुना हे धर्मयुद्ध नाही. एक मनुष्य संकटात असल्यानंतर दुसऱ्याला बाण सोडू नये असं आपण ठरलं ना. मग तू बाण कसा काय सोडायला लागला? हे धर्मयुद्ध नाही, हे नीती नाही, हे धर्माच्या विरुद्ध आहे. पुन्हा अर्जुन थांबला. आणि अर्जुनाला सांगितलं. थांबल्यानंतर कृष्ण म्हणतात अर्जुना का थांबला? अर्जुन म्हणतो देवा कर्णाने सांगितलं हे धर्मयुद्ध नाही, हे चुकीचं आहे, म्हणून मी थांबलो. अरे बाण सोड, त्याचं शिर उडव. पण तेव्हा हे बरोबर नाही. कोण म्हणे असं? कर्ण म्हणे. अरे कर्णाला सांग द्रौपदीचं वस्त्रहरण कर्तव्य धर्म कुठे गेला होता? खोटं दूध खेळला त्यावेळेला धर्म कुठे गेला होता? पांडवाला वनात पाठवलं त्यावेळेला धर्म कुठे गेला होता? आता धर्म आठवून राहिला तुम्हाला? बाण काढ त्याचं शिर उडव. अर्जुनाने बाण काढला आणि कर्णाचं शिर उडवलं. असं हे कृष्ण चांगल्यासाठी चांगले. एरवी द्रौपदीच्या चपल्या पायात ठेवल्या, आपल्या काखेत ठेवल्या, आणि तोच कृष्ण शिर उडवा सांगते. जशास तसे भक्ती केला तैसा. हा म्हणजे दुसरे लोक आपल्याला शिवाय देत असतील, मारत असतील, आपण करायचं नाही म्हणते. सध्याचा काळ वेगळा आहे. शत्रू जर आपल्याला त्रास देत असतील तर आपल्या घरामध्येही तशाच व्यवस्था पाहिजे. देव आपलं रक्षण कराल, मारुती बाबा पारावर आहे, रक्षण कराल असं म्हणून नाही जमत. मारुती बाबा सांगितलेलं आहे की माझ्याजवळ जशी शक्ती आहे तशी तुम्ही शक्ती धारण करा आणि अधर्माचा नाश करा. सांगितलेलं आहे आपल्याला. विठ्ठल विठ्ठल भगवान कृष्ण बालवयात लहानपणामध्ये पुढे आले, गोकुळामध्ये आले. ती माया उपजली तेथे तिला घेऊन वसुदेव पुन्हा मथुरेमध्ये गेलेले आहेत. मथुरेमध्ये गेल्यानंतर सगळी तब्बल झाली. ती पोरगी रडायला लागली. कंस धावून आला आणि त्या कंसानं पाहिलं. काय रे मुलगा आहे का? नाही मुलगी आहे. अरे मुलगा असो का मुलगी असो, त्याने दगडी धरली आणि दगडावर आपटणार ती पोरगी वरच्या वर निसटली, वर गेली, विजेसारखी चमकली आणि म्हणायला लागली अरे मूर्खा तू मला काय मारतो? तुझा वैरी गोकुळामध्ये जिवंत आहे, लक्षात. आणि त्या कंसाला पुन्हा धाक निर्माण झाला, माझा वैरी आहे का? बाप रे बाप. मग आता काय करायचं? मग त्यांनी मिटिंग घेतली. सगळे लोक बोलवले, सांगितलं माझा वैरी गोकुळामध्ये लहान बाळ आहे. कोण मारते त्याला? पुतना मावशी उभी राहिली. ती म्हणाली मला सगळ्या विद्या प्राप्त आहेत. तिला सुंदर रूप धारण करता येते, मोठं रूप धारण करता येते, लहान रूप धारण करता येते. पुतना मावशी आली, ती गोकुळात आली. तिनं आधी गोकुळात आल्यावर ज्या घरी लहान लहान मुलं जन्माला आले ते बरेचसे लेकरं तिनं मारून टाकले. आणि पाहता पाहता ती कृष्ण म्हणजे यशोदेच्या घरी आली. यशोदेच्या घरी आली चांगलं रूप धारण केलं. यशोदेला म्हणायला लागली यशोदा तू मला ओळखते का नाही? यशोदा पण नाही, आठवण नाही मला. तू कशी ओळखशील बाय? तू आता मोठ्याची राणी झाली, कशी ओळखशील? अगं मी तुझी चुलत बहीण, तुला मुलगा झाला म्हणून मी आज भेटीला आली. म्हणे बरं. कृष्ण पाळण्यामध्ये होते, लक्षात. आणि या बाईनं काय केलं? आपल्या स्तनाला विष लावलं होतं. कृष्णाला पाजायचं आणि मारून टाकायचं. पण कृष्ण काही सामान्य होते का? कृष्णानं ते तिचं दूध प्राशन केलं, रक्त प्राशन केलं आणि तिचा मुर्दाच पाडला, लक्षात. असे लोक असतात, चांगल्या माणसाचं रूप धरून समोर येतात, आणि आपला नाश करतात. म्हणून माणसाला ओळखता पाहिजे पुतना कोण आहे.
पुतना कोण आहे, जनाबाई कोण आहे, मुक्ताबाई कोण आहे हे आपल्याला ओळखायला पाहिजे. हे केव्हा ओळखता येईल? सत्संगामध्ये. ह्या सगळ्या गोष्टी कुठं घडतात? सत्संगामध्ये घडतात. म्हणून पुन्हा पुन्हा भागवत लावायचं, पुन्हा पुन्हा कीर्तन करायचे. लक्षात. अशा प्रकारे भगवान कृष्ण गोकुळामध्ये आले, वाढायला लागले, वाढता वाढता आणि थोडेसे मोठे झाले. आणि मोठे झाल्यानंतर आणि कृष्णाने एक मीटिंग घेतली. सगळे त्या गोकुळातले मुलं जवळ बोलावले आणि म्हणाले, का रे बाबा, तुझं नाव काय, तुझं नाव काय, तुझं नाव काय? ते म्हणे वेड्या, वाकड्या, सुदामा, पेंड्या असे नाव होते. ते म्हणे, का रे पोरं, तुझे नावं कशी असू द्या, पण तुमची शरीर प्रकृती अशी का बरं? काही खायला भेटत नाही का? ते म्हणे, कृष्णा, खायला काय भेटणार आहे, आम्हाला चटणी भाकर. आणि काय तुमच्याकडे दूध नाही? म्हणजे दूध आहे, दही आहे, दोन्ही आहे, पण आमचे मायबाप सगळे मथुरेच्या बाजारात देतात, विकतात आणि पैसे घेऊन येतात, आम्हाला काही खायला भेटत नाही. कृष्णाने सांगितलं, असं कसं भेटत नाही? आपण दही दूध खाऊ. कसं खाऊ? पण त्यासाठी चोऱ्या. लक्षात. पण चोऱ्या करायच्या ठरवलेल्या आहेत. मग जायचं, याच्या घरी त्याच्या घरी जायचं, त्याच्या घरी जायचं, असं रात्रीच्या वेळा जायचं, त्या खिडकीतून जायचं. आणि खिडकीतून जाताना तिथे आत गेल्यानंतर एक लंबी काडी न्यायची, ते मडकं फोडायचं आणि दही सगळं खाऊन घ्यायचं. दही असो, लोणी असो, जे असेल ते खायचं. एकदा काय झालं, कृष्णाने सांगितलं, हे पोरं हो, हे खिडकी लहान आहे, याच्यातून तुम्हाला जाता येत नाही, पण तुम्ही एक काम करा, डोळे लावा. मृदंगाचार्य महाराज, तुम्हाला पण डोळे लावा लागतात. कौतुक आहे त्यांचं. लहान वयात मृदंग वाजवतात, आम्हाला काही जमत नाही राजू, खरंच नाही. आणि त्याच्यात प्रगती करा तुम्ही, त्याच्यामध्ये पुढे प्रगती करा. जो ज्याचा गायनाचा विषय असेल त्याने गायनामध्ये प्रगती करावी, मृदंगाचा विषय असेल त्याने मृदंगात करावी. लक्षात. ज्याचा अभ्यासाकडे कला असेल त्याने ज्ञानेश्वरी वाचावी. लक्षात. अभ्यासात प्रगती करायची. चालत आपले हे खाणं पिणं ह्या गोष्टी चालणार नाहीत. असो, भगवान कृष्णाने त्या पोराला सांगितलं, आपल्याला दही खायचं आहे, पण आज आपल्याकडे जायचं आहे, त्या ठिकाणी ते खिडकी लहान आहे, खिडकी लहान आहे, तर तुम्ही काय करा, सगळेजण डोळे बंद करा. ऐकू येते ना मावल्या? हो, डोळे बंद करायला सांगितलं कृष्णानं. कृष्णानं काय सांगितलं? डोळे बंद करा, या खिडकीतून जायचं आहे. आता कृष्ण सगळ्या पोरांनी डोळे बंद केले. त्यात पेंड्या नावाचा एक पोरगा होता. तो पेंड्या तो पेंड्या म्हणे, आपण आज गेलो, पण बाहेर येताना डोळे उघडे ठेवले तर काय होते बरं? याने सांगितलं डोळे बंद करायला. समजा डोळे उघडे ठेवले तर काय होईल? म्हणून त्यानं काय केलं, एक डोळा बंद केला. येता वेळेस बंद केला तर तो त्या खिडकीत अडकला आणि ते लागला ओरडायला, बापाले मेलोले, बापाले मेलोले. लक्षात. ते पोरं त्याला बाहेर ओढायला आले. ती बाई जागी झाली, तिनं त्या पेंड्याच्या तंगड्या धरून मागं ओढायला आली. हे पोरं पुढे ओढायला. आता काय करावं? बापाले मेलोले, बापाले मेलोले असं आहे. कृष्ण जे सांगतात तसं जर ऐकलं नाही तर अशी फजिती होती महाराज. म्हणून कृष्ण जे सांगितलेलं आहे, गीतेमध्ये सांगितलेलं आहे, भागवतात सांगितलेलं आहे, ते आपण ऐकलं पाहिजे. अशा प्रकारे चोऱ्या केल्यानंतर आणि पुष्कळसे घराणे येऊ लागले. पुष्कळसे घराणे येत असताना त्यावेळेला यशोदा म्हणाली, कृष्णा आता हे काम बंद करतो. म्हणजे आता मग आई काय करू? म्हणजे आता आपल्या गायी येतात, त्या गायी नेत्यावर चारायला, तू गावात राहूच नको. सगळ्या बाया घराणे करून राहिलेल्या आहेत. बरं म्हटलं ठीक आहे. मग कृष्ण निघाला, कृष्णासोबत आणि मित्रही निघाले. आणि मग छोटीशी घोंगडी, छोटे छोटे गैया नाही का, त्याप्रमाणे लहानशी धोतर, घोंगडी, हातात काठी घेऊन कृष्ण गायीला खायला निघाले. सगळे मित्र निघाले आणि दुपारची वेळ झाली की त्यावेळा ते सगळे काला करत होते आणि तो काला सगळ्यांना वाटत होते. तोच प्रसंग आता इथे आपल्याजवळ आलेला आहे. पोटी भूक, खांदी भार पोटी भूक, काय खेळायचे सुख. आता ते काय जमणार नाही. मग कृष्णाने सगळ्यांच्या गायी एकत्र केल्या आणि सांगितल्याकडे, हो आता सगळ्यांचे शिद्र एकत्र आणा. आणि शिद्र एकत्र आणल्या, त्या एकत्र केल्या
त्या एकत्र केल्या आणि एकत्र केल्यानंतर आणि आता तो काला सगळ्यांना वाटायचा आहे. लक्षात. आता तुम्ही सुद्धा काला एकमेकाला देवाजवळ ज्ञान देतो सर. कंठी धरला कृष्ण म्हणे, कंठी धरला कृष्ण म्हणे, कंठी धरला कृष्ण म्हणे, कंठी धरला कृष्ण म्हणे. अवघा जनी प्रकाश, अवघा जनी प्रकाश, अवघा जनी प्रकाश. विना लावा पहिले. काला वाटू एकमेका, काला वाटू एकमेका, काला वाटू एकमेका, काला वाटू एकमेका. वैष्णवीचा संभ्रम, वैष्णवीचा संभ्रम, वैष्णविका संभ्रम, वैष्णविका संभ्रम. काला वाटू एकमेका, काला वाटू एकमेका, काला वाटू एकमेका. वैष्णविका संभ्रम, वैष्णविका संभ्रम. वाटोलिया ब्रह्मादिका, वाटोलिया ब्रह्मादिका. वैष्णविका संभ्रम, वाटोलिया ब्रह्मादिका, वाटोलिया ब्रह्मादिका. उत्तम लोकादा प्रभु, उत्तम लोकादा प्रभु. काला वाटू एकमेका, काला वाटू एकमेका. उत्तम लोकादा प्रभु, उत्तम लोकादा प्रभु. काला वाटू मौजे कोंडाळा महाली गावामध्ये चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह. या सप्ताहामध्ये गावातील व बाहेर गावामधील भजनी मंडळ यांनी 7 दिवस सेवा दिली. भजनी मंडळ तुम्ही मंडळी ना? हो. तर तुमचे खरोखर गावकरी मंडळी सगळे आभारी आहेत. त्याबद्दल त्यांचे शेलाव व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात येत आहे. समस्त गावकरी मंडळी कोंडाळा महाली तर तुमचा सत्कार करण्यात येईल. लक्षात. आणि तुमचे गावकरी मंडळी सगळे आभारी आहेत. लक्षात. तात्पर्य असं की आपला हा कीर्तनाचा कार्यक्रमही संपलेला आहे. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली करुणी वाकुळी क्षमा परात्मा राज करुणे
करे नवस धन्य काळा दिवस जपणी आरती गोविंदाची धन धन जे लोचन नित्य कर्त्यावलोकना म्हणे केशवंती गोरी राई निर्वास धन धन जे लोचन नित्य कर्त्यावलोकन उभे राहील आरतीसाठी